निरू, व्यायाम मी करतोय आणि घाम तुला का फुटतोय? अरे नाही रे, जरा घाबरल्यासारखं होतंय. का? अरे म्हणजे पहिल्यांदा जॉब वगैरे चाललोय ना, जाम नर्वस वाटतंय रे. खरं तर ना, जॉब हा थॉटच माझ्यासाठी नवीन आहे. अरे आधी सगळंच नवीन असतंय, नंतर सवय होते हळूहळू. कधीच इमॅजिन केलं नव्हतं रे की मी जॉब पण करेल असं. अरे तसं मी तरी कुठे केलं होतं इमॅजिन की मी मुंबईत येईन, पण आलो की नाही. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे इकडे रमलो मी. तसं तू पण रमशील की तिकडे. हा, ते सगळं ठीक आहे, पण फक्त रमून फायदा नाहीये, तर कामं पण जमली पाहिजेत. हा? काय नाही जमणार? काय नाही जमणार? उभा राहा. सम्राट का उभा राहा. राहतो? हे बघ, करायला गेलं ना की सगळी कामं जमतात. आणि आपण कुठे जन्माला येताना सगळी कामं शिकून येतो, इकडे आल्यावरच शिकतो ना. मग तू पण शिकशील. घाबरू नको अजिबात. येस. आता फुल कॉन्फिडन्स मध्ये जायचं. येस. चल श्वास घे. हा अर्नल श्वास घे. नाही, तू सांगितलेला तो श्वास घे. हा. येस. हा. चल, ऑल द बेस्ट. थँक्यू. चल. नीरव नीरव नीरव, काय काय हे? बरं झालं बाबा इथेच भेटलास, नाहीतर तिकडे शोध द्यावा लागलं असतं, मला माहिती आहे. अरे हो, पण काय झालं? काय नाही, काय नाही. मग धावत धावत काय ह्याला ऑफिस लुक मध्ये बघायला आलो होतस काय? नाही रे बाबा, तुम्ही त्याला द्यायला आलो. काय बेस्ट लक? बेस्ट लक, पण विथ गिफ्ट. हे घे हे काय? मास्क. त्याचं काय आहे, आता तू तिकडे कन्स्ट्रक्शन साईटवर जाणार, तिकडे धूळ असणार, माती असणार, पोल्युशन असणार, त्याची नाका बिकात जाणार, आणि तिकडे आमच्यासारखे 2 बॉडीगार्ड पण नसणार ना तुझं प्रोटेक्शन करायला. हा, पहिल्यांदा बरोबर बोलले. म्हणून आपलं हे घालायचं, असं लावायचं आणि येस, थँक्यू. किती वेळा सांगितलंय तुला, किती वेळा सांगितलंय. काय? दोस्ती में नो सॉरी, नो थँक्यू, ओ. नो भरचू. हा हा, सॉरी सॉरी. काय बोलला, काय बोलला? आत्ताचा डायलॉग विसरला. हा, थांब थांब. दोस्ती में नो सॉरी, नो थँक्यू. गड गड गड. तू आता पुढे बोलच मला कधी थँक्यू किंवा सॉरी. 500 रुपयाचा फाईनच लावणार आहे तुला. नाही बाबा. त्याला नको, मला लाव फाईन. तुमच्याकडचे पैसे वर आलेत का समरू पाटील? धवलू मीठ बावकर, पैसे वर नाही आलेत. ती जुनी 500 रुपयाची नोट राहिली आहे ना, तीच देतो तुला. त्यापेक्षा ती बँकेत द्या. बँकेत एवढी मोठी लाईन असते, कोण उभं राहणार रे? बरा बॉडी कशाला गेली तेवढी? म्हातारा झाला. मी जातो, तुमचं चालू दे. हा? हा, नीट जा, नीट जा. नाहीतर पहिल्या दिवशी व्हायचं तुला लेट आणि घरीच पाठवायचं तुला थेट. घरी नाही, हॉस्टेल. चलो बाय. हा मावशी, थोडासा आत मारा ना. का आत मारला तर काय पगार वाढून देणार आहेस? हो तसं नाही, सगळ्यांनी एका रेषेमध्ये अंगठे मारले ना तर बरं दिसतं म्हणून. असं म्हणजे आता काय चांगलं काय वाईट हे तू शिकवणार मला? हो नाही नाही. अरे पोरा, जेवढं तुझं वय नाही ना त्याच्या दुप्पट वर्ष मी इथं येऊन अंगठे मारते, तेव्हा मला शिकवायचं नाही. आणि रोब मारायचा असेल ना तर बाकीच्यांवर मारायचा, अच्छा. मला शिकवायचं नाही. आलाय मोठा शिकवायला. मावशी, अहो इथे का बसलाय? मग काय तुझ्या मड्यावर बसू? अहो नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे एवढ्या उन्हात बसण्यापेक्षा आज शेड मध्ये निवांत बसून जेवा ना. चला. म्हणजे मग तू माझ्या नावानं बोट मोडायला मोकळा? हो,
असं का बोलताय तुम्ही? मी कशाला मोडू तुमच्या नावाने बोट? अरे मला समज माहितीये. आधी तू म्हणशील तिकडं बसा आणि मग रिपोर्ट मध्ये लिहशील समधी माणसं काम करत होती आणि म्हातारी आराम करत होती. हा सर, बोला. मुकेश हियर. एव्हरीथिंग इज फाईन देअर. येस येस सर, व्यवस्थित आहे सगळं. गुड. कोणी काय टाइमपास तर करत नाही ना? करत असेल तर आपल्याला फोन लावायचा. हा नाही नाही, त्याची गरजच पडणार नाही सर. बेस्ट. आणखीन काय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम नाही ऍक्च्युली सर, पण जरा विचारायचं होतं सर. बोल ना. त्या मावशी काम करतात ना इथे, काय बरं नाव आहे त्यांचं? थांबा. मावशी, तुमचं नाव काय? कशाला पाहिजे रे तुला माझं नाव? काय कंप्लेंट करायचे? जा कर. अरे हिराबाई हाय माझं नाव. सांग त्या मशण्याला आणि लाव मला पण देशोधडीला. हा सर, ते कळलं. ती म्हातारी ना, तिथं नको टेन्शन घेऊ. नाही टेन्शन नाही, पण खूप विचित्र वागतायत ते माझ्याशी. आता विचित्र वागणार नाही तर काय? त्यांच्या तोंडातला घास तुझ्या ताटात पडला म्हटल्यावर तुला काय कडेवर घेऊन नाचणार काय ती? म्हणजे आता काय, तिचा एक पोरगा आहे. ते पण लई दिवस झालं कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये मजूर म्हणून काम करतोय. पोरगा तसा गुणी आहे, पण सध्या बेरोजगार आहे. मग काय, आता जो तुला जॉब दिलाय ना, आधी आपण त्याला दिला होता, पण मग राजकुमार दादांचा फोन आला तुझ्यासाठी. मग काय, त्याला काढून तुला घेतला ना, मग म्हणून तू एवढाच का दे म्हातारी. तुमचे सर्वांचे सौंदर्यशास्त्राविषयीचे पेपर वाचताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, ती म्हणजे तुमची भाषा. तुम्हाला समजेल अशा भाषेत पेपर जरी लिहिलेत तरी काही संज्ञा या पुस्तकाप्रमाणेच यायला हव्यात. आणि म्हणून जेव्हा पुढच्या वेळेला तुम्ही मे आय कम इन सर? सर, छान. ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण आला. यात हे भाई, तू इथे काय करतोय? जॉब नाही तिथे. आत या. तर आज आपण सौंदर्यशास्त्रातील काही महत्वाच्या तत्वज्ञांबद्दल बोलणार आहोत. लिहिलो सगळं काही ठीक आहे ना? नाही म्हणजे तू इथेस तर मग साईटवर कोण आहे? साईटवर जायचं सोडून इथे काय करतोयस? हे भाई, हे सगळं नीट आहे ना? काय प्रॉब्लेम नाही ना? काही धुळबीळ जास्त आहे काय तिकडे? साईटवर लंच ब्रेक सुरू आहे म्हणून आलोय, कळलं? काय प्रॉब्लेम आहे? सॉरी सर. बसा. आणि म्हणून आपण गॅलीला सौंदर्यशास्त्रातला एक महत्वाचा तत्वज्ञ मानतो. नीरव देसाई. मला सांगा, गॅलीला आपण सौंदर्यशास्त्रातला एक महत्वाचा तत्वज्ञ का मानतो? आय हॅव टू मेक वन अनाउन्समेंट. येत्या 10 दिवसात आपल्या शहरामध्ये एक महत्वाची एकांकिका स्पर्धा होते आणि त्या स्पर्धेचं नाव आहे लोकसत्ता लोकांकिका 2016. सर, एकांकिका? आपण एकांकिका स्पर्धेत भाग घेतोय सर? आपण या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतो, पण एक प्रॉब्लेम आहे. जर आपल्याला या एकांकिका स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर सगळ्यांना कॉन्ट्रीब्युशन काढून ते करावं लागणार आहे.